श्री गुरु साईदेवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस. या अनंत पूजेचे महात्म्य काय व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती, या व्रत पूजेचे फळ काय ह्याविषयी मी तुला सांगतो, ते ऐक. हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव पण लावून दूध खेळत होते. त्या दूध क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थाने करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्वहरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्वहरण करण्यास कौरवांनी पांडवांकडे पाठविले, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे हरण केले. पांडवांचे फार हाल होत होते. हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटवयास गेले. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले, त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे भक्तवत्सला कृष्णनाथा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तूच ह्या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस. तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस. दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी तू अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग. तुझ्या आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावे लागत आहेत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले, तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतामध्ये अनंत व्रत श्रेष्ठ व प्रभावी आहेत. ते व्रत तुम्ही करा, म्हणजेच तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजेच शेषशायी विष्णू, तेच माझे मूळ रूप आहेत. मीच तो नारायण. दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वासुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. मीच जळी स्थळी काष्टी पाशानी त्रैलोक्याचा व्यापून राहिलो आहेत. मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहेत. त्या अनंताची म्हणजेच माझी तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने सर्वतोपरी लाख्यान होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावे, कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग, अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाले, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा कृतयुगातील आहेत. वशिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. भृंगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यांना एक कन्या झाली, तिचे नाव सुशीला. सुदैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती. ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा सारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजाची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करत असे. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी शोधकर्मे थांबली होती, म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखी होती. ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलाचा छळ करीत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतला तिचा विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्र आई तिचा छळ करीत होती, पण सुमंतच्या साधनेतही विघ्न येत होते. यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्याचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंताच्या घरी आला. त्याने सुशीलाला पाहिले व तिला मागणी घातली.
सुमंतला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला. एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला. सुमंतने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे 2 महिने गेले. कौंडिन्याला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले. मग सुमंतने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. हे ऐकताच ती कर्कशा संतापली. काय एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतला तर फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला त्यांनी कन्या जावयाला निरोप दिला. सुशीला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला. कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तिथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कलशाची पूजा करीत होत्या. सुशीलेने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही ही कसली पूजा करत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते? हे सर्व मला सांगाल का? त्या स्त्रिया म्हणाल्या, बस, आम्ही तुला सर्व काय सांगतो. आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करवायची असते. याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करवायची याचा थोडक्यात विधी असा, भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत रूपी श्री विष्णूची पूजा करवायची असते. हे एक कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते. ह्या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालविले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करवायची असते. चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या 7 फण्यांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्यांच्यापुढे अनंत दोरक ठेवायचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचं 1 व यमुनाचं 1 असे 2 जलपूर्ण कलश ठेवावेत. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुषसूक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी. ह्या अनंत पूजेत 14 ह्या संख्येला फार महत्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 गाठ लाडू, करंजा, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान 14 वर्ष करवायचे असते. 14 वर्ष झाल्यावर ह्या व्रताचे उद्यापन करावे. ह्या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीलाला म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्या बरोबर ही व्रत पूजा कर. त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनोकामना पूर्ण होईल. सुशीलेने आनंदाने हे मान्य केले व त्या स्त्रियांच्या समवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली. सुशीला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले. हे कोणते नगर? हे कोणाचे नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. ह्या नगराचे राज्य तुमचेच आहेत असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक
एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले. अनंत पूजेच्या प्रभावाने त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, हे हातावर तू का बांधले आहेस? सुशीला म्हणाली, हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडिन्याला राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे, मी केलेल्या खडतर तपश्चर्याने. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही. असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला. अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली. त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशिलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला. सुशीला आणि कौंडिन्य एक वस्त्रनिशी वनात भटकू लागली. कौंडिन्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चाताप झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कोटी दिसला का? प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडिन्याला अनेक आम्रवृक्ष दिसले. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले, तू भगवान अनंताला पाहिलेस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिले नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्या पुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंताला पाहिलेस का? असे कौंडिन्याने त्याला विचारले. त्याने नाही असे सांगितले. कौंडिन्य पुढे गेला. त्याला 2 सरोवर दिसले, पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते. त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही. तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत, ही परिस्थिती देवाला सांगा, असेच सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते, काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडिन्य दुःखी कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत अनंत अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मणा रूपाने तेथे प्रगट झाला. कौंडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले, तुम्ही तरी अनंत कोटी पाहिलात का? त्याच वेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडिन्याचे सात्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला, तू धर्मशील होशील, तुला कधीही दारिद्र्य येणार नाही, तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाल्या, भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, 2 सरोवर, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का, असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कोणालाही विद्यादान केले नाही, म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते, पण त्याला त्या दानाचा गर्व होता. त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते. तुला ती 2 सरोवरे दिसली, त्या गतजन्मी 2 बहिणी होत्या. दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींना दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही. तुला जो गर्दभ दिसला तो तुझा क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गर्दवाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजेच
तुला आपल्या तपश्चर्याचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास, सुशिलेच्या श्रद्धाला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता ह्यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. म्हणून तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिन्याला सगळे पटले, त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. तुम्हाला ही अनंत व्रताची कथा आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.